पुणे शहरात ठिकठिकाणी हे असे रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. यामुळे पुणेकरांच्या समस्या सुटण्याऐवजी उलट वाहतूक कोंडीमध्ये आणखी भरच पडतीये. मात्र ही कामं पुणेकरांसाठी होत नसून मर्जीतल्या ठेकेदारांसाठी होत आहेत. आणि म्हणूनच आपण या कामांच्या ठिकाणी जे बोर्ड आहेत त्या बोर्डकडे पाहिलं तर लक्षात येतं की पावसाळी म्हणवणारी ही कामं चक्क हिवाळ्यामध्ये केली जात आहेत. ही पावसाळी कामं खरं तर एप्रिल मे महिन्यामध्ये केली जातात, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यासाठी पुणे सज्ज असावं. मात्र मर्जीतल्या ठेकेदारांना कोट्यावधी रुपयांची कामं मिळावीत यासाठी ही कामं आपण या बोर्डकडे जर पाहिलं तर पावसाळी लाईन टाकणं, ड्रेनेजचे काम चालू आहे असं आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतंय. आणि अशीच कामं अजित पवारांचे विश्वासू म्हणवणारे बाबुराव चांदेरे यांना त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे बाणेर भागामध्ये मंजूर करण्यात आली आणि या कामांसाठी रिंग करण्यात आली, जेणेकरून बाबुराव चांदेरे यांच्या मर्जीतील ठेकेदारांनाच कोट्यावधी रुपयांची ही कामं मिळावीत. पुणे महापालिकेकडून 10 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये ज्या ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात त्या ई-निविदांची माहिती आहे. बाणेर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकूण 33 कामं मंजूर करण्यात आली. त्यापैकी 25 कामं ही फक्त ड्रेनेज लाईन बदलण्यासाठीची होती, तर उरलेली 8 कामं ही वेगवेगळ्या स्वरूपात रस्त्यांची कामं करण्यासाठीची होती. त्यानंतर पुन्हा एकदा 16 डिसेंबरला आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये 10 ई-निविदांची माहिती देण्यात आली. त्यापैकी 8 ई-निविदा या रस्त्यांच्या कामासाठीच्या होत्या, तर उरलेल्या 2 ई-निविदा या वेगवेगळ्या स्वरूपातील ड्रेनेजच्या कामासाठीच्या होत्या. म्हणजे 33 आणि 10 43 अशी 43 वेगवेगळी कामं बाणेर परिसरामध्ये पुणे महापालिकेकडून मंजूर करण्यात आली. यापैकी काही कामांची आपण जर या ठिकाणी तपशील जर पाहिला तर सूसमधील पाषाण भागातील खराब चेंबर्स आणि इतर दुसरी कामे यासाठी गुरुदत्त गणेश कन्स्ट्रक्शन या कंपनीला 20 लाख रुपयांचं टेंडर मंजूर करण्यात आलं. तर त्यानंतर मलंग कन्स्ट्रक्शन या कंपनीला अशाच एका कामासाठी या भागातल्या 21 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बाणेर इथल्या धनकुडे वस्ती इथल्या आर्यन होम सोसायटीमधील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी गवारे अर्थ मूव्हर्स या कंपनीला 20 लाख रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. तर याच भागातील शुभम नथुराम गवारे यांच्या कंपनीला आणखी 20 लाख रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. आणखी प्रभाग क्रमांक 9 सूस परिसरातील विविध रस्त्यांची विकास कामं, ज्यामध्ये ब्लॅक गोल्ड ट्रेडर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 16 लाख रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. तर बाणेर भागातील डी मार्ट जवळच्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी कार्तिक एंटरप्राइजेस या कंपनीला 21,37,000 रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. तर सागर कन्स्ट्रक्शन या कंपनीला 20 लाख रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. ही काही उदाहरणं तुम्हाला सांगितली, मात्र ही सगळी कामं बाबुराव चांदेरे यांच्या मर्जीतील ठेकेदारांना मिळतील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. आणि असंच एक ड्रेनेजचं काम बाणेर भागामध्ये सुरू होतं आणि हे काम पुढे जे बांधकाम व्यावसायिक आहेत विजय रौंदाळ यांच्या मालकीच्या जागेतून जेव्हा सुरू झालं तेव्हा विजय रौंदाळ यांनी त्या कामाला आक्षेप घेतला. महापालिकेने इतर कोणती प्रक्रिया पूर्ण केली आहे का अशी विचारणा विजय रौंदाळ यांनी केली. मात्र त्यामुळं बाबुराव चांदेरे हे चिडले, कारण त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराकडून हे काम केलं जात होतं आणि त्यामुळं बाबुराव चांदेरे यांनी बांधकाम व्यावसायिक असलेल्या विजय रौंदाळ यांना उचलून आपटलं. ही घटना शनिवारी घडली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की बाबुराव चांदेरे यांनी विजय रौंदाळ यांना उचलून आपटलं. आश्चर्याची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांनी बाबुराव चांदेरे यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय
तो ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा। जिथे हा प्रकार घडला तो बावधनचा भाग पुणे महापालिकेच्या अंतर्गत येतो, मात्र पोलीस स्टेशन जे बावधनचं आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येतं। तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे, त्यामुळं प्रकरण पुणे महापालिकेशी संबंधित, मात्र तपास करतायत हे पिंपरी चिंचवडचे पोलीस। मात्र मी जसं म्हटलं, पोलिसांनी ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा बाबुराव चांदेरे यांच्यावरती दाखल केला, मात्र त्यांना अटक केली नाही। याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांचे पोलीस उपायुक्त महेश गायकवाड आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना विचारलं असता त्यांनी असं म्हटलं की कलम 324 अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्यामध्ये शिक्षेची तरतूद 7 वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यामुळं या अशा गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करायलाच हवी असं बंधन आमच्यावरती नाही आणि त्यामुळं आम्ही बाबुराव चांदेरे यांना चौकशीसाठी बोलावतो आहोत। वाल्मिक कराडच्या बाबतीत देखील असंच पाहायला मिळालं होतं। पोलिसांसमोर कधी हजर राहायचं हे वाल्मिक कराडनी स्वतः ठरवलं होतं, वेळ आणि ठिकाण स्वतः वाल्मिक कराडनी निश्चित केलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर ज्यांना मारहाण करण्यात आली ते बांधकाम व्यावसायिक असलेले विजय रौंदाळ हे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। ते काहीही बोलत नाहीत किंवा का बोलत नाहीत याचा अंदाज तुम्ही लावू शकता। त्यांचे नातेवाईक देखील या सगळ्या प्रकरणाबाबत अद्यापपर्यंत गप्प आहेत किंवा त्यांना गप्प करण्यात आलंय। मात्र त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका, जे म्हणतायत की चांदेरे यांना अटक करण्याची गरज नाही। हे सगळं का होतंय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, मात्र यातून सामान्यांचा कायद्यावरचा विश्वास कायम राहील का या प्रश्नाचं उत्तर राज्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाला विचारायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून पुणे हे असं बकाल का होत चाललंय, दिवसेंदिवस नागरिकांच्या समस्या का वाढतायत याचं उत्तर या अशा कामांमध्ये दडलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।